येत्या काही महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत। त्यासाठी सगळ्याच पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही मोठी गर्जना केलेली आहे, त्यामुळे आतापासून वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। पाहुयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। विधानसभा तो एक झांकी है और मुंबई महापालिका निवडणूक आयोग पैसा यंत्रणेचा वापर केला, त्याच्यामुळे ती झाकी आहे। विधानसभा तो झांकी है, बीएमसी बाकी है। विधानसभा तो एक झांकी है और मुंबई महापालिका मुंबई महापालिकेसाठी शिंदेंनी फुंकलं रणशिंग। शिंदेंच्या गर्जनेवर संजय राऊतांची टीका। पैसा यंत्रणेचा वापर केला, त्याच्यामुळे ती झाकी आहे। येत्या काही महिन्यात मुंबई पालिका निवडणुका पार पडतील आणि यासाठी सर्वच पक्षांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सध्या होत आहेत। पालिका जिंकण्यासाठी कंबर कसली जातीये। मुंबई पालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी एकनाथ शिंदेंनी पक्षातल्या नेत्यांना तयारीला लागण्याचे आदेशही दिले। त्याचाच एक भाग म्हणून एकनाथ शिंदेंनी एक मोठी गर्जना केली आहे। विधानसभा तो झांकी है, मुंबई महापालिका अभी बाकी है असं म्हणत एकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकलंय। विधानसभा तो एक झांकी है और मुंबई महापालिका आजपासून संकल्प करा की येत्या कधी निवडणुका लागू द्या, आम्ही रेडी आहोत, आम्ही तयार आहोत। मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा डौलाने फडकवूया। एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर हाती घेत ठाकरे गटातल्या नेत्यांवर गळ टाकण्याची तयारी केलेली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेंनी मुंबई पालिकेसाठी केलेल्या गर्जनेवर संजय राऊतांनी टीकास्त्र सोडलंय। ठीक आहे, पाहू ना, आपण पाहू विधानसभेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग पैसा यंत्रणेचा वापर केला, त्याच्यामुळे ती झाकी आहे। याच्यापेक्षा वेगळं त्यांनी काय आणलंय का यंत्रणा, पाहावं लागेल। आशिया खंडातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे आणि म्हणूनच या महानगरपालिकेवर आपली सत्ता असावी अशी सगळ्याच पक्षांची इच्छा असते। त्यामुळे येत्या पालिका निवडणुका पाहता राजकारणही तापणार अशी चिन्ह आहेत। त्यासोबतच कोण कुठल्या नेत्याला कसं गळाला लावतं याकडे सुद्धा सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।